नमः शिवाय. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. मी पण मजेत. तुम्हाला कळालंच असेल आज काय आहे, सोमवार 16 सोमवारच्या व्रताचं उद्यापन आहे. ते माझ्या पुतणीने केलेलं होतं, तर त्याची आज सांगता आहे. म्हणजे आज आहे उद्यापन. येथे लागलो आम्ही तयारीला. मी घेतले 108 बेल निवडून आणि बाकीचे पण दुसऱ्या पूजेसाठी पण बेल निवडून घेत आहे. बेल निवडून घेत आहे आणि सोबतच सगळे कामं आता एका चालू आहेत. तर हे बघा, बेल निवडून झाले आहे. इकडे आहे दुसरं वेगळं बेल, दुर्वा पण आहे आणि हे मी बनवली वस्त्रमाळ. आणि इकडे फुलांचे माळ आणलेले आहेत. सर्व बायकां जे 16 आहेत जोडप्या, त्या बायकांना देण्यासाठी गजरे आणि अजूनही दुसऱ्यासाठी आहे. तर इकडे झालं आहे पूजा सुरू. मांडून केली आहे सुरुवात मंत्रोच्चार करून आणि किती छान पूजा मांडली बघा. आणि आता इथे हवन पेटवायची तयारी चालली. हवन सुरू करणार आहे. तर बघू कसं होते. या देवता स्थाभ्या गणपतये स्वाहा विश्वदुर्गाय स्वाहा अधिकारः. इकडे बघा, ही पळी अशी धरायची. स्वाहा म्हणलं की असं अनेक फिरून टाकायचं. टाकताना म्हणायचं मला स्वाहा म्हणायचं. आहुती अजिबात चुकू द्यायची नाही. स्वाहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा. अग्निर्दोदने हव्यवाहमूरे देवासादयादिह स्वाहा. अग्नये नमः. नमस्कार करा. अग्नये नमः. आता हवन. तर खूप छान पूजा सांगितली. हवन झालं आहे आणि इकडे बघा तयारी चालू आहे. कोणी पुरणपोळ्या बनवते, कोणी स्वयंपाक करते आणि इकडे हवनाची तयारी झाली. नैवेद्य पण झालेला आहे. आता करायची आरती. झाली आहे पूजा आणि सकाळची. आणि आता आम्ही आलो आहे मंदिरात महादेवाच्या पूजा करण्यासाठी. तर हे बघा किती छान छोटंसं आहे पण खूप सुंदर असं भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर इथे पूजेसाठी आलो. तर झाली आमची पूजा आणि चला मग आता झाली पूजा, चला आलो घरी. बऱ्याच मैत्रिणी वगैरे आलेल्या आहे स्वयंपाकाला मदत करायला. आणि इकडे आमची परत सुरू झाली आहे तयारी. रांगोळी फुलांच्या करायच्या, सजवायचं आहे. आणि छान कोणी पाकळ्या करून दिल्या, कोणी काही करून दिलं आणि फुलं निवडून दिली. आता ह्या ज्या ताई बसलेल्या आहेत त्यांनी छान असा हार बनवला आहे देवाला. बघा किती छान बनवत आहेत त्या. खूप सुंदर असे वेणी गुंफून हार बनवत आहेत त्या. त्यांनी इतके सुंदर बनवले. आणि आता चालू आहे सजावट. तर बघा इकडे चालू आहे समईला सजावट. ताई करतायत इकडे सजावट. आम्ही दोघी तिघी लागलो आहे सजावटीला. शिवपिंड केलेली आहे. तर इतकं सुंदर देखावा बनवणार आहेत त्या ताई. मी मदत करते आहे त्यांच्यासोबत. अशा प्रकारे चालू आहे आमची तयारी. दुपारी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला 16 जोड्या सांगितल्या आहेत तर उद्यापनासाठी. तर त्या येणार आहेत. आणि हे बघा कसं चालू आहे आपलं डेकोरेशन. तर असं झालं आपलं डेकोरेशन. आणि बघा आता असं दिसतं आपलं पूर्ण देखावा. खूप बारीक सारीक करावं लागतं या व्रताच्या उद्यापनाला.
आणि आमच्या लेकरानं तर खरंच केलं. 16चे 16 सोमवार तिला कुठला व्यत्यय आला नाही, काय नाही. आणि 16ही सोमवार तिचे छान झाले, पार पडले. आणि आज आहे 17वा सोमवार आणि आहे उद्यापन. कसा वाटतो देखावा? आता आले भजन. सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी कसे चालू आहेत भजन. खूप सुंदर भजन म्हणतात ह्या. आणि माझ्या जाऊबाईच्या मैत्रिणीच आहेत, त्यामुळे छान भजन म्हणतात. त्यांचा ग्रुप आहे खूप छान असा. तर कुठलाही कार्यक्रम असो त्या भजन म्हणतात. पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरुपाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम हरि ओम हरि ओम. महादेव. कृपया पूर्ण व्लॉग पहा, कारण खूप सुंदर असा आहे. तर मध्ये स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला कळणार नाही. आणि चला आरतीला. सर्वकार्येषु सर्वदा सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठीलते मारुक्ता पराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मन स्मरणे माते मन कामना पूर्ती. जय देव जय जय. पंचापतित हरा गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जगत मुठ शोभ शोभरा झुंझुंती पुरे चरणी गागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मन स्मरणे माते मन कामना पूर्ती. जय देव जय जय
लंबोदरी ताम्र परिवर वंदना सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना दासा माता वटपाळे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव भोगी विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा तेने जिवळाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनियादर निर्मळ वाणे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाची ओ वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती फुलांच्या माळा विभूतीचे उधळण शितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाचे ओ वाळू कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन कै केले त्या माझी अवचित हरहल्ले गुणे एका मने प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव रागांबर श्रीधर सुंदर मनधारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटीचे बीज वाटे उतारी रघुकुटी राम दासांतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय शक्ती सर्वा स्वामी गणराया अवतरलासी भुवर धर्मकाराया जय देव गुणगुणवय अविनाशी व्यापून बोले जगताशी तू सत्व खरोखर निसंशय सती लीला माते मानव देवाशी जय देव जय शक्ती सर्वा स्वामी गणराया अवतरलासी भुवर धर्मकाराया जय देव लीलानंद केल्या भक्त सगळ्यास आणि वाचेची सनातनी जीवन विद्यावादीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश जय देव जय सच्ची कृपा स्वामी गणराया अवतरलासी भुवर जन्मकाराया जय देव पाहिन तुझेन केले अलिंगनानंत पूजन वाळे वाळीन म्हणेन तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्याधन तमेव सर्वं हरे नाशा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि कृष्णं केशवं नाम नारायणं कृष्णामृतं वसुदेव श्रीधरं माधवं गोसाविनं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे अनंत शिवचंद्र मोळी फणींद्रमाता मुरली जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. बरं का मंडळी, इकडे झाली आहे आता आरती वगैरे सगळं आणि त्यांच्या ग्रुपचे फोटो काढले भजन मंडळी. तर इतकी छान पूजा झालेली आहे, पण मध्ये मध्ये स्किप करू नका. आम्ही दोघांनी फोटो काढले, पूजा केली आणि पती परमेश्वराचं दर्शन पण घेतलं मी. अशा रीतीने पार पडला आजचा सोहळा आणि आता आली जेवणाची तयारी. तर इकडे बघा ताटं वगैरे लावून ठेवले, रांगोळी काढल्या छानपैकी. 16 जोड्या बसणार आहेत इकडे. टेरेसवर प्रोग्राम केला आणि आता यांचे आमची मुलगी पाय वगैरे धुवून घेत आहे त्यांचे सर्वांचे आणि गंधाक्षता लावून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करणार आहे सर्व. आणि सर्वांनी पांढऱ्या ड्रेसचा कोट ठेवलेला होता की पांढरे घालून यायचे आणि उपवास पण करायला लावले होते सर्वांना, 16 जोडप्यांना सोमवाराचा.
आणि हे बघा माझी मानलेली बहीण पण आहे, मैत्रीण पण आहे, ही जोडी पण आलेली आहे पूजेसाठी. आणि माझं भाऊ भावजय पण आहे सोबत. आमची बरीच आप्तेष्ट मंडळी आहे, बसवली मंडळी इकडे सगळी पानावर. तर इतका छान स्वयंपाक केलेला आहे. पुरणपोळी, वरणपुरणाचा स्वयंपाक आहे, सर्व साग्र संगीत. आणि इकडे माझा भाऊ पण बसलेला आहे जेवायला, भाऊ भावजय. आणि आम्ही घरची मंडळी पूर्ण वाढायला आहे. तर अशा रीतीने खूप छान असा सोहळा पार पडला. आणि असा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.